नमस्कार मित्रांनो, आपण आज चिंचखेडे या गावी नाव काय सर? राजाराम धर्मा गांगुर्डे. राजाराम धर्मा गांगुर्डे सर हे चिंचखेडमध्ये राहतात. त्यांच्या टमाटे प्लॉटला आपण व्हिजिट द्यायला आलो आहे. त्यांनी आपले इंडिया ॲग्रोचे सगळे प्रोडक्ट वापरले. एक जबरदस्त आगळा वेगळा रिझल्ट त्यांनी आज इथे घेतलेला आहे. तर आपण त्यांना विचारूया का नेमकं आपले इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरल्यानंतर आणि दरवर्षी ते इथं शेती करतात, टॅमॅटो प्लॉट करतात. तर किती वर्षापासून प्लॉट करता सर तुम्ही? कमीत कमी 7-8 वर्षापासून. 7 ते 8 वर्षापासून सर टमाट्याचं इथं प्लॉट करतात. आणि ह्याच वर्षी पहिलं वर्ष आहे त्यांचं ज्यांनी इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरले. आता नेहमी 8 वर्षापासून करत आलेली शेती आणि आजच्या टमाटो प्लॉटमध्ये नेमकं काय बदल झाला आहे आणि काय फरक आहे हे आपण त्यांना लाईव्हमध्ये विचारू. सर, काय तुम्हाला नेहमीपेक्षा काय बदल वाटतो तुम्हाला? नेहमीपेक्षा तर फुलकुज वगैरे ना अजिबात झालेली नाही. अच्छा. दरवर्षीप्रमाणे ना समजा तुमच्या या प्लॉटमध्ये ना फुल जास्त गळ व्हायची. तर मी ना ग्रो मॅजिक, ओलिप आणि मी स्प्रे म्हणून घेतला, एमआय स्प्रे म्हणून. त्याच्यात फुलकुज वगैरे झालीच नाही एकदम. नाही दरवर्षीपेक्षा या सीजन पर्यंत आहे ना बरं पूर्ण फुलकुज होती, म्हणजे फुल पूर्ण ड्रॉप होते. पण यावेळेस ग्रो मॅजिक आणि ते वापरल्यामुळे ना झालंच नाही. व्यवस्थित प्लॉट दिसते बॉस, एकदम प्लॉट छान दिसतोय आणि सगळीकडे एकदम पूर्ण फुलांची संख्या जास्त आहे आणि शिवाय फळांची संख्या पण जास्त आहे. कमीत कमी पंजा आहे, बरोबर आहे? हा, पूर्ण पंजा जशाचे तसा आलेला आहे आणि मालाला साईज पण आहे. साईज सगळ्यात महत्वाचं. आज प्रत्येक ठिकाणी जर आपण बघितलं, कुठेही कॅमेरा जर फिरवला, प्रत्येक ठिकाणी जर आपण बघितलं तर फुलकळी एकदम जबरदस्त प्रमाणामध्ये आहे आणि सेटिंग छान झाली आहे. हा प्लॉट आहे 40 दिवसाचा. 40 दिवसामध्ये एवढी जबरदस्त ग्रोथ झालेली आहे. आणि सर, तुम्ही ग्रो मॅजिकचा स्प्रे किती दिवसांनी दिला होता? मी पहिल्यांदा म्हणजे आता देऊन किती दिवस झाले? माझ्या माहिती आता तर कमीत कमी 15-20 दिवस, 15 ते 20 दिवस झालेले स्प्रे दिला. त्याच्यानंतर मध्यंतरी स्प्रेची गरज पडली तुम्हाला? स्प्रे मारलाच नाही. आता नेहमी दरवर्षी तुम्ही 2 दिवस 3 दिवस आड स्प्रे करायचे, बरोबर? आता ह्या वेळेस काय झालं, स्प्रे थांबले. गडगडी स्प्रे करायची गरज पडली नाही. हा, त्याच्यानंतर तुमच्या खर्चामध्ये तफावत झाली. खर्च पण कमी झाला. यावेळेस मी अगोदर फुल सेटिंग साठी ना कमीत कमी माझे 4 ते 5 हात व्हायचे, तरी फुल सेटिंग होत नव्हती. मग ह्यावेळेस आहे ना समजा मी फक्त ग्रो मॅजिकचा एकच स्प्रे दिलाय, तरी मला म्हणजे बरंच फुल झालेलीच नाहीये. फळकळी ऑलरेडी आहे आणि ते फळ धरून ठेवलंय त्याने, बरोबर आहे? म्हणजे एक सर्वसाधारण आपलं इंडिया ॲग्रो प्रोडक्ट वापरण्याचा फायदा असा आहे का आज 15 दिवस झाले, 15 दिवसापासून कुठल्याही प्रकारचा याला स्प्रे केलेला नाही आहे. तरी पण आपण जर बघितलं तर पूर्ण प्लॉट तुम्ही बघू शकता, पूर्ण सेटिंग एकदम जबरदस्त झालेली आहे. बघा, प्रत्येक झाडाला तुम्ही बघू शकता इथं पंजा नाही. 1 2 3 4 5 6 7 जवळजवळ 2 4 6 आणि 8. बघा, एका कळीला कमीत कमी 8 टॅमॅटो आहे. एकदम जबरदस्त आहे. हे बघा, हे आपण इथं बघू शकता लाईव्ह मध्ये. आणि फुलांची संख्या जरी बघितली ते बघा, 4-4 5-5 फुलं एका फांदीला आहे आपल्याला इथं बघायला मिळतील. इतका जबरदस्त रिझल्ट आहे. जर प्रत्येक शेतकऱ्याने जर आपले इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट जर वापरले तर होणारा जो खर्च आहे, जो आपल्याला 2 दिवस 4 दिवस आड जे स्प्रे लागतात, तो खर्च आपला 100% इथं कमी होतो. आज याचं लाईव्ह जिवंत उदाहरण आहे. असे आपल्याकडे भरपूर उदाहरण आहे. हा आपल्या इंडिया ॲग्रोचं प्रोडक्ट वापरण्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे. आणि शिवाय आपण हळूहळू इंडिया ॲग्रोच्या प्रोडक्टकडे जातोय, ऑर्गॅनिक प्रोडक्टकडे जातोय, ज्याच्यामुळे आपल्या जमिनीचं होणारं नुकसान हे सुद्धा आपण इथं वाचवतोय, आपला खर्च वाचवतोय आणि आपल्या उत्पादनामध्ये आपण वाढ करतोय. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरले पाहिजे का नाही सर? वापरले पाहिजे 100%. प्रत्येक शेतकऱ्याला खर्चाच्या बाबतीतही त्यांचा फायदा होणार आहे, उत्पन्नाच्या बाबतीत फायदा होणार आहे. आणि जे आपल्याला परत परत जे स्प्रे देण्याची गरज पडते, जी मेहनत लागते, तर ती मेहनत सुद्धा शेतकऱ्यांची कमी होणार आहे, आपला वेळ पण वाचणार आहे, बरोबर? आता उदाहरण आपल्याकडे 4 दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे, बरोबर? आता ह्या कंटिन्यू पावसामध्ये जनरली काय होतं, फुलगळ जास्त होते, मोठ्या प्रमाणामध्ये फुलगळ होते. पण विचार करा, एक साधारण 15 दिवसापूर्वी स्प्रे केलाय पण फुलगळ झालेली नाहीये, फुलगळ नाही झाली, डम्पिंग नाही आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि स्प्रे सुद्धा एकामागे एक नाही आहे. हा एक सांगायला सुद्धा आनंद आहे. आणि आज शेतकरी समाधानी आहे. सर, समाधानी आहे? हो, समाधानी 100%. आज एवढं जर समजा तुम्ही प्रत्येक झाडावर जर बघितलं, फुलकळी सेटिंग एकदम जबरदस्त छान पद्धतीने झाली आहे. आज आपले वरखेड्याचे डिस्ट्रीब्युटर आहे नितीन ससाने सर, त्यांचे नातेवाईक आहे आणि त्यांनी यांना इंडिया ॲग्रोचे आपले प्रोडक्ट सजेस्ट केले होते. त्यांनी यावर्षी वापरले आणि नेहमीपेक्षा त्यांना खूप चांगला रिझल्ट आला आहे, बरोबर? बरोबर आहे.
खूप छान रिझल्ट आलाय, खूप खर्चही कमी झालाय. म्हणजे सर्वसाधारण 40 दिवसाचा हा प्लॉट व्हायला तुम्हाला पूर्वीच्या काळात किती खर्च यायचा? एक सर्वसाधारण स्प्रे वगैरे सगळं काही तुमचा खर्च किती असेल? खर्च जास्त यायचा मला, याच्यापेक्षा जास्त यायचं. म्हणजे ह्या स्टेजला येईपर्यंत सर्वसाधारण 20 ते 25,000 तुमचा खर्च व्हायचा. 30-1,000 पर्यंत जायचं. बरं, मग आता किती झाला खर्च? आता थोडासा कमी, म्हणजे थोडासा कमी म्हणजे एक साधारण 10-10,500 रुपयापर्यंत तुमचा खर्च झालाय. म्हणजे जिथं 30,000 रुपये खर्च होत होता तोच खर्च आता 10-11,000 रुपयावर आलेला आहे. आणि याच्यामध्ये पण आता इथून पुढे आपण एक चांगलं उत्पादन घेऊ शकतो. अजून एक चांगली मालाची सेटिंग आपली इथं होणार आहे. ठीक आहे सर, कंटिन्यू वापरा आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी आपले इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरले पाहिजे. तर ठीक आहे, थँक्यू सो मच. मी मोहन कांबळे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे. थँक्यू सो मच. जय माय लाईफस्टाईल, जय इंडिया ॲग्रो.